केळी बागेमध्ये फॉस्फरस या अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखायची आपण समजून घेऊया. सुरुवातीला जे नवीन पान येतं त्याच्या साईडनं म्हणजे पाठीमागून लालसर कलर आपल्याला दिसतो. आता वरतून तर लालसर कलर असतो, परंतु पाठीमागून ही पूर्णपणे लालसर होतं. म्हणजे एक साईड पूर्णपणे आपली लालसर किंवा तपकिरी किंवा मग आपण त्याला पर्पल कलरची म्हणतो तर अशी होते. त्याला आपण समजायचं फॉस्फरसची कमतरता आहे. दुसरी गोष्ट, जी पानं येतात ती पानं सेम असतं. हे दोन्ही पान सेम आहे, सेम पान एकदम. आपण कुठल्या पण झाडाचं बघूया, या ठिकाणी बघूया सेम पान. पण पान सेम आहे, ती पण पान सेम आहे. पुढे पण बघूया, दोन्ही पण पानं सेम आहे. केळीमध्ये प्रामुख्याने नवीन निघणारं पाणी खालच्या पाण्यापेक्षा कमीत कमी 20% मोठा असायला पाहिजे. असं असेल तर आपण पूर्णपणे फॉस्फरस किंवा अन्नद्रव्य व्यवस्थित चालू आहे असं समजायचं. परंतु या ठिकाणी काय होते, पानं सेम सेम येत आहेत. म्हणजे पिकाची मूळ अकार्यक्षम आहे किंवा मग याला फॉस्फरस कमी पडतो. साईडनं लालसर काळा पण येते, म्हणजे 100% याला फॉस्फरस कमी पडतो. स्टंटेड ग्रोथ म्हणजे हाईट न वाढणे आणि काळा लालसर होणे ही फॉस्फरस अन्नद्रव्याची कमतरता असते. तर याच्यासाठी आपण ठिबक वाटे 120000 किंवा मग 144800 याचा वापर करायचा. आणि स्प्रेइंगमध्ये आपण 13-40-13 सोबत आपण एखादा मायक्रोट्रेट याची आपण एक आळवणी असेल किंवा पोंगा भरणी असेल किंवा फवारणी असेल तर हे करणं आपल्याला गरजेचं आहे. धन्यवाद.